आहेत बघितलं आपण लेदर क्रिकेटमध्ये जवळून विकेट किपर कोणी केले असेल ते नारंगी गावातील बघितलं आपण शांताराम करत. होल होल. सर्वप्रथम धन्यवाद कैलास पाटील, भरत राऊत. निश्चितच माझा नावाचा उल्लेख केला, तुमचा आभार व्यक्त करतोय. आज चौथा दिवस स्पर्धेचा उपस्थिती देणं गरजेचं आहे. रोजच्या रोज संध्याकाळी असतोच, दिवसासुद्धा असतोच. इकडे स्पर्धा रोजच्या रोज एक चांगल्या रूपात पाहायला मिळते. प्रेक्षकवर्ग आज वाढलेला आहे. नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धा आहे. पाटील परिवारच्या पुरस्कृत ते खाली कैलासाशी किसन बाबूराव पाटील, गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं सालाबादप्रमाणे इथे आयोजन केलं जाते नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. कैलास पाटील, तुझं स्वागत समारोहाच्या कक्षामध्ये. SS क्लब बघितलं तर मला वाटतं प्रथम फलंदाजी करतोय या विकेटवरती आणि त्याच्यानंतर निव्हिया स्पोर्ट्स हा क्षेत्ररक्षण करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बघितलं एका पायाला झुकवलं होतं बरोबर, बघितलं बघितलं राईट अँगलमध्ये एका पायाला घेतलं होतं. मात्र बघितलं आपण तर सिंगल आले, डबल आले आणि तिसरी धाव देखील ओव्हरथ्रोच्या रूपाने कंप्लीट झाले. शांताराम करत बघितलं आपण तर आजचा चौथा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरवर्षी स्पर्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळते आणि डिसेंबर महिन्यामध्ये एक मेजवानी असते. आपण बघितलं आपल्या ख्रिस्ती बांधवांना आणि आपल्या बांधवांना स्पेशली आपण बघितलं एक मेजवानी असते आणि ती स्पर्धा आपल्याला यंदाच्या वर्षामध्ये देखील पाहायला मिळते. नक्कीच नाताळच्या शुभेच्छा सकाळपासून खूप समालोचका कक्षाकडून दिल्या गेल्या असतील. माझ्याकडून सुद्धा नाताळच्या सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा. हा आजचा आनंदाचा दिवस त्यांच्या आयुष्यात आलाय आणि त्याचा आनंद ते घेत असतील यात काही शंका नाही. कैलास पाटील, येथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या बघितलं 4 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर मागचे 2 सामने शांताराम खूप छान झाले कारण 20 धावा देखील चेस झाल्या होत्या आणि त्याच्या अगोदरचा देखील बघितलं गोलंदाजी अटॅकमध्ये तो सामना जिंकला होता. हां, की आतला सामना मी सुद्धा बघितला. सुरेख पद्धतीने सामना होता. 20 धावा चेस करायच्या होत्या. त्या धावा करताना खरं कडवटपणा रडूपणा आलं आणि फलंदाज त्या स्पर्धेतून फलंदाजी करणारा जो होता शेवटचा तो बादसुद्धा होऊन गेला. मग ते स्पर्धा गोलंदाजाच्या जोरावर जिंकली गेली. सामन्याकडे बोलतोय. SS संघ क्लब होलीपाडा वर्षेस निव्हिया स्पोर्ट्स ही स्पर्धा आता चालू आहे आणि निश्चित होलीपाडा संघाकडून खेळताना फलंदाजी करताना धावसंख्या येण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव आत्तासुद्धा येते आणि संघाला नेऊन ठेवलं जातं ह्या धावेनंतर 5 या धावसंख्येवर. धावा आहेत 5 आणि षटक मार्गस्थ आहे. बघितलं आपण पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. तर निव्हिया बघितला एखादा चेंडूचं मला वाटतं नाव आहे आणि त्याच्यानंतर बघितलं आपण निव्हियाचा जर उल्लेख केला तर MRI चेंडूच्या आठवणी यात काही शंका नाही. कारण MRIचा चेंडू असा होता की गोलंदाजासाठी पोषक होता आणि फलंदाजासाठी देखील पोषक होता. पण तो चेंडू बघितला आपण यावेळेस नक्कीच उल्लेख केलेत काही शंका नाही. या चेंडूच्या नंतर उजव्या हाताने ऑन साईडला चेंडू बघितला डीपमध्ये निघून जाईल का? चौकार येईल. 4 धावा. वेलकम DJ. चौकार येतोय, खणखणीत चौकार. धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती. तर MRIचा चेंडू ज्यावेळेस गोलंदाज हाताळायचा त्यावेळेस बघितलं तर थोडासा फर असायचा त्या चेंडूवरती. 1 की 2 षटकं बघितलं त्याच्यानंतर थोडासा कमी व्हायचा आणि मोठे फटके लागायचे. शांताराम, तुला देखील अनुभव आहे. कैलास पाटील, तेव्हाच्या स्पर्धासुद्धा मोठ्या होत्या ना. 16 ओव्हरच्या मॅचेस, 20 ओव्हरच्या मॅचेस, 1 इनिंगच्या मॅचेस, 2 इनिंगच्या मॅचेस. तो हा फरक होता. MRI चेंडूमध्ये बदल होता. तो तू जो त्याला लोकर सांगतो त्यावरचा लोकर खूप एक्स्ट्रा असायचो. चेंडू थोडासा साईजने जरासा छोटा असायचा. आत्ताचा चेंडू निव्हियाला जेव्हा निव्हिया म्हणशील किंवा या टॅनिक्स म्हणशील ज्या त्याला थोडं बॅटने ठोकलं का थोडासा साईज वाढते त्याची. तो MRI चेंडू तसं व्हायचं नाही. असायचा तसा फक्त त्याची गोटी बनायची शेवटी वरचा कवर निघून गेल्यावर. पण त्या चेंडूला खूप वेळ वापरायला आपल्याला सुद्धा मिळायचं तेव्हा. नक्कीच चांगली आठवण. धावांची गती 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलं गेलं. उमेश हा दुसऱ्या षटकासाठी आलाय. सामना बघितला SS होलीपाडा वर्सेस बघितला आपण निव्हिया स्पोर्ट्स यांच्यामध्ये खेळला जातोय. हुक करण्याचा प्रयत्न, शॉट बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, जिथपर्यंत कव्हर करतोय. 2 क्षेत्ररक्षक आले होते मात्र जिथपर्यंत फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक जातोय तिथपर्यंत 2 धावा येत आहेत आणि धावसंख्या पुढे सरकली जाते 11 या धावसंख्येवरती. धावा आहेत 11. आज तारीख आहे 25 परंतु धावा 11 आपल्याला पाहायला मिळत आहेत.
नक्की 11 धावा, चांगली फलंदाजी सुद्धा म्हणायला हरकत नाही, कारण 3 षटकांचा सामना आहे. जितक्या धावा करता 2 आदले सामने आपण बघितले, 20 आणि 21 धावा चेस करताना मुश्किल झाल्या होत्या. आता धावा जास्त करण्याचा प्रयत्न असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा, आणि तो प्रयत्न आता दिसतो मैदानात. हा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो, स्किट होतोय थोडासा चेंडू, फलंदाजाला वाटलं होतं स्क्वेअर कट लागेल, मात्र तसं काही घडलं जात नाही. चेंडू सरळ निघून येतो गोलंदाजाच्या चांगल्या गोलंदाजाच्या कारणास्तव विकेट किपर एंडकडे, आणि हा चेंडू स्कोरिंग कार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव. निर्धाव चेंडू मात्र बघितला आपण गोलंदाज उजव्या हाताने. यावेळेस बघितला आपण ऑफ साईडला थोडंसं बाहेर काढलं होतं चेंडूला. सिंगल आले, रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. त्या कमिंग फॉर सेकंड 2 धावा येत आहेत, आणि या 2 धावेने डाव फळक पुढे सरकलं जातं. बघितलं आपण 13 या धावसंख्येवरती. बघा हर्षदला बघा ट्रिपलची धाव काढले, 2 वेळा डबलची धाव काढले, 1 वेळा त्याने सिंगलची धाव काढले. त्या कारणाचं स्वतः पोचलाय बघितलं आपण, तर जवळजवळ बघितलं आपण 8 या धावसंख्येवरती. संघाला नेऊन ठेवलंय 13 या धावसंख्येवरती. 13 धावा होताना दिसतात. पुढील चेंडू हाताला जाणार, आखो टप्प्याचा उचली घेतोय, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला वाटलं होतं चेंडू येईल बॅटच्या रेंजमध्ये, तसं घडलं जात नाही. हा चेंडू निर्दय पाहायला मिळतोय इथे मैदानामध्ये. चांगले गोलंदाजाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. कैलास पाटील तुझ्याकडे येणार आहे या षटकानंतर. आताच तू गेल्याच 10-15 दिवसाअगोदर तू डिजेबल क्रिकेटची वानखडे स्टेडियमवर समालोचन करताना जो अनुभव आहे तो मला तुझ्याकडून अनुभव ऐकायचा. आपण एकदा अशी स्पर्धा केली होती, टॅनिसची स्पर्धा होती, MNS स्पर्धेचं नाव होतं, मीडिया न्यूज सर्व्हिसेसच्या स्पर्धेचं नाव. आपण मुंबईमध्ये बांद्राला कदाचित मरीन लाईन्सला ती स्पर्धा आपण केली होती, जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट होतो मुंबईला. आणि ती स्पर्धा तू आणि मी आणि आमचे सर होते दिनेश नागो सर होते, तिघा आणि ती मॅच अशी होती, मला वाटतं मीडिया प्लस बघितलं पॉलिटिशियन, अशी ती स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. पूर्ण मुंबईमध्ये ती स्पर्धा लाईव्ह होती त्या काळामध्ये. यावेळेस बघितलं उजव्या हाताने लॉक करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू डीपमध्ये निघून जाईल का? यावेळेस नाही. वॉर्ड ऑफ फिल्डिंग सुरेश क्षेत्रसेन, कौतुक करेन. जिथे चौकार होता तिथे बघितलं धावा थांबल्या जात आहेत. धावांची गती पुढे सरसावली जाईल यात काही शंका नाही आहे. 26 वरती धावफळक पुढे सरकलं जाते, 16 वरती धावफळक पुढे सरकलं जाते. शांताराम चांगली आठवण आहे. या षटकानंतर नक्कीच चर्चा होईल यात काही शंका नाही आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, हा चेंडू परत त्या क्रॉस दिला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या मिडल अप होतोय, मात्र 1 बाउन्स पकडला गेला, आणि सुरेखरित्या 2 धावा पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावा 2ने वाढल्या जातात, संघाला नेऊन ठेवलं जातं. 2 षटकांचा तब्बल 18 या धावसंख्येवर कैलास पाटील 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 धावा, आणि बघितलं 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे. शांताराम करत आपण नक्कीच मरीन लाईनच्या स्पर्धेच्या बद्दल म्हणत होतो. दिनेश नागोस सर तिथे उपस्थित होते, त्यांनी देखील समालोचन केलं होतं, आणि ती संधी आपल्याला प्राप्त झाली. पूर्णपणे त्या काळामध्ये ती स्पर्धा लाईव्ह होती, आणि मला वाटतं रमेश वांजळे नक्कीच एक मोठं व्यक्तिमत्व होतं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, आणि त्यांची देखील आपली भेट, अनेक पॉलिटिशियन आपली भेट देखील झाली होती तिथे आपण बघितलं तर. आमदार जे ह्याचे मनसेचे आमदार होते रमेश वांजळे, आणि त्यांना गोल्डन मॅन देखील म्हटलं जायचं. ते स्पर्धेमध्ये होते, खेळले होते, आपण बघितलं होतं. बरेचसे पॉलिटिकल स्थिती होते, आणि ती स्पर्धा लाईव्ह आपण मुंबईमध्ये टेलिकास्ट होत असताना समोरच्या कक्षामध्ये आपण बसलो होतो. खूप मोठा अनुभव. मला आता तुझ्याकडून अनुभव अजून ऐकून घ्यायचा आहे, जो आपण निश्चितच तुकाराम मंगेला, तू आणि धनंजय, ह्या तिघांनी वानखडे स्टेडियमवर जी समालोचन कक्षाकडून जी धुमाकूळ घातला होता. मी सगळी समालोचनाकडून तुमच्याकडून ऐकणारी जी हे आहे लँग्वेज, भाषा सुरेख पद्धतीने आमच्याकडे पोहोचवत होती. चांगलं थेट प्रेक्षेपण चांगलं होतं. हे सर्व बघताना आणि ऐकताना इतकी मजा येत होती ना, मी तुम्हाला कमेंटसुद्धा पाठवली होती. खूप आनंद वाटला. मला तुझ्याकडून ऐकायचं आहे. नक्कीच तुमचा कॉल देखील आला होता, बरेच मेसेज देखील आले होते, आणि स्पेशल थँक्स या नारंगी मैदानाचं मी आभार व्यक्त करेन. आणि स्पेशल थँक्स फॉर रवी पाटील. आपले बघितलं कोपरी गावातील रवी पाटील, जे डिझेबल क्रिकेटचे बघितलं आपण, ज्यांनी कर्णधाराची भूमिका निभावलेली आहे. आणि बघितलं आपण आज आपण ज्यांना एक चांगले कोच म्हणून बघतो, तर त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर फार वेगळं आपल्याला बघितलं तर एक वेगळा एक अनुभव आला बघितला त्या स्टेडियमवरती. चर्चा होईल काही शंका नाही. सामन्याकडे थोडं वळतोय. मात्र आदित्य बघितलं शेवटच्या षटकासाठी येतोय. ऑन साईडला टर्न झाले, त्याच्यानंतर चेंडूला टर्न करतायत, सिंगल आलंय, आणि इथे मात्र बघितलं आपण थोडंसं पंपलिंग झाली. 2 धावा आल्या होत्या, तिसऱ्या धाव्यासाठी रोटेट झाले. त्यावेळेस बघायचं आहे 3 धावा. जिथे 1 धाव होती, 2 धावा होत्या, तिथे 3 धावा येत आहेत. धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 21 या धावसंख्येवरती. इथे मात्र बघितलं आपण वेस्टर्न झोनची एक मला वाटतं स्पर्धा कंप्लीट झाली होती डिझेबलची, आणि त्यामुळे ती संधी थोडीशी प्राप्त झाली. आणि या मैदानाचा जे तुम्ही लेदर क्रिकेट खेळता,
म्हणजे या विकेटचा जो अनुभव आहे तो अनुभव थोडासा आम्हाला उपयोगी पडला आणि त्या मैदानावरती नक्कीच एक संधी भेटली, एक नशीब आमचं, की आमचं भाग्य आहे की त्या मैदानावरती आम्हाला समालोची करण्यासाठी ती संधी प्राप्त झाली. नक्कीच वानखेडे स्टेडियमच्या बाबतीत आपण बोलत असताना जो उल्लेख केला जातो कैलासराव पाटील यांच्याकडून निश्चितच एक भरपूर अनुभव आहे तुम्हाला सामाजिक कक्षाकडून बसताना. तुम्ही बघितलं असेल धनंजय होता, तुकाराम मांगेला एक लेजंड कॉमेंट्रीमॅन आहेत सध्याचे, कैलास पाटील तू आहे. आणि अशा चांगल्या संध्या जेव्हा मिळतात ना तेव्हा आपल्याला स्वतःला एक मी म्हणून स्वतःला एक चांगली तयारी करून जायची गरज लागते, पण ती तिथे ॲटोमॅटिक होऊन जाते. हा सुद्धा एक फरक आहे चांगल्या मैदानाचा. सामन्याकडे वळतो ह्या षटकांतर निश्चितच ह्या विषयावर येणार आहोत. हा वाईटचा चेंडू पाहायला मिळतो, एक अतिरिक्त धाव स्कोरिंग कार्डमध्ये येताना दिसणार आहे आणि संघाला या स्कोरिंग कार्डच्या एक वाढत्या धावेनंतर पाहायला मिळते 22 या धावसंख्येवर कैलास पाटील. नक्कीच टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करणं खूप फरक आहे. आपण बघितलं टेनिस क्रिकेटची थोडी स्पीडली कॉमेंट्री आपल्याला ऐकायला मिळते आणि लेदर क्रिकेटची बघितलं थोडं स्लोली देखील आपल्याला करावी लागते. टॉससाठी यानंतर 2 संघ उपस्थित असतील. तर त्या 2 संघांनी उपस्थित राहायचं आहे. रुद्र 11 सँडी विरार वर्सेस दिवानमान वसई 11. ह्या 2 संघाच्या कर्णधाराने लगेच आमच्या समालोचक कक्षाच्या खाली आमचा एक पॅनल बसलेला आहे. त्या पॅनलकडे जाऊन नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. सामन्याकडे बोलतोय चेंडू झालेले आहेत ते 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे कैलास पाटील आणि धावा जाऊन पोचल्यात त्या आत्तापर्यंत 24. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यॉर्कर चेंडू होता मात्र बघितलं ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर हाताळला होता. सिंगल आलंय. 2 धावा येतील का? 2 धावा आल्या त्या ठिकाणी. धावांचा ओघ थोडासा वाढतोय. 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 26 इज द स्कोर इयर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चांगले कमेंट सुद्धा आहेत कैलास पाटील आपल्या डेस्कवर जहीरबाईच्या बाबतीत आणि त्याला सुद्धा आवडतात असं बोललेलं. तुला कदाचित माहिती नसेल तर सांगतो, कारण जहीरबाईला प्रसिद्धी मिळवायची असेल तर ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. वानखेडे स्टेडियमवर आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा जहीरबाईला भरपूर फोन केले होते. मी म्हणतो जहीरबाईला हीच तर आवश्यकता असे की मला तुम्ही आवाज द्या, मी ना पोचलो तर सांगा. मग मुंबई में कहा पे भी जाना तो जहीरबाई का नाम आना ही आना है. जहीरबाई को कोई रोकेगा तो जहीरबाई उसको ठोकेगा, ऐसा भी लिखा है यहाँ पर. क्या करेंगे अभी बोलो. नाही पण अतिशय छान नाव आहे. आपण मागून अजून असं लिहिलंय आतंकात दुसरा नाम जहीरबाई. नाही पण त्याला आवडतं. आपण बघितलं भरपूर प्रेम आहे या नारंगीकरांवरती, बघितलं आपण या मैदानावरती आणि त्यांची उपस्थिती महत्त्वाची असते. हक्क गाजवलाय म्हणायला हरकत नाही सध्या तरी कॉमेंट्री बॉक्समध्ये. कारण जिथे ना पोहोचे रवी तिथे पोहोचे जहीर असं होईल. आता सकाळच्या 8 वाजता येऊन पोहोचतो आपण, 9, 9:30, 10ला इथे मैदानात पोहोचतो. सामन्याकडे वळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे सामन्याची 27 धावा. 27 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. येऊ या विषयावर 2 चेंडूनंतर. सामन्याकडे वळतोय पुढील चेंडू आखोड टप्प्याचा अतिरिक्त चेंडू. अवांत वेग काढण्याचा प्रयत्न केला, खांदा थोडासा झुकला जातोय डाव्या बाजूला, कारणास्तव चेंडू वाईट पाहायला मिळतो आपल्याला आणि अवांत धावने संघाला नेऊन ठेवलं जातं इथे. 28 या धावसंख्येवर कैलास पाटील. 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. परंतु जहीरबाईला आपण बघितलं ओपन क्रिकेटचा आपल्याला थोडा अनुभव कमी आहे. ओपन क्रिकेटचा अनुभव त्याला जास्त आहे कारण भरपूर मॅचेस तो कव्हर देखील करतो. आपण मुंबईमध्ये समालोचन करण्याचा हा फायदा आहे. मुंबईचे खेळाडू कसे आहेत, त्यांचं परिवर्तन कसं आहे, त्याच्यामध्ये बदल काय झाला आहे, आधी कसे खेळायचे, आता कसे. आता मी म्हणेन की जे आता 50च्या आसपास आहेत त्या खेळाडूची सुद्धा आधली सुद्धा तो स्टोरी सांगेल, आत्ताची सुद्धा स्टोरी सांगेल. एवढी माहिती त्याच्याकडे आत्ता सध्या आहे. जसं भरत राऊतकडे आहे. आज तू मास्टर 40+ जे स्पर्धा आहेत आगरी सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई जे आमचं हे मंडळ आहे त्या संस्थेच्या, त्याचं A पासून Z पर्यंत सगळं काही त्याच्या डोक्यात फिट पडलेलं आहे, फिट बसलेलं आहे. आणि हे निश्चितच हा सराव ॲटोमॅटिकली ह्या डेस्कवर कॉमेंट्री बॉक्सच्या डेस्कवर बसूनच हा सराव होतोय. कैलास पाटील तुझ्याकडे येतोय. नक्कीच षटक संपलं गेलेलं आहे, म्हणजे इनिंग पूर्णपणे संपली गेली आहे आणि पहिल्या इनिंग नंतर धावांची गती बघितलं आपण 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 29 धावांचं आव्हान आहे आणि 29 धावा समोरच्या संघाला पूर्ण करायच्या आहेत. चला एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये येऊया. DJ
तर डीजेवाला सुद्धा सांगत असेल बा त्या शांत्या काकाला बरं आहे सध्या, कारण जास्त बोटं दाबायला लागत नाही त्या कशावर, डीजेवर. तर रुद्र 11 सँडी विरार वर्सेस दिवाणमान वसई 11 ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या समालोचक कक्षाच्या घरी आमचा एक डेस्क लागलेला आहे. तिथे जाऊन नाणेफेकीचा कॉल लगेचच करून घ्यायचा आहे. आणि आता सामना जो सुरू आहे आपल्या माहितीसाठी, निव्या स्पोर्ट्स वर्सेस SS क्लब होलीपाडा ह्या दोन संघादरम्यान होता, ज्यामध्ये होलीपाडा संघाने फलंदाजी करताना 28 धावा टोलावल्या. 29 धावांचा करेससाठी लक्ष ठेवलं गेलेलं आहे. आदले दोन सामना बघताना आपल्याला फरक होता जो आता फरक आपल्याला दिसतो 8 ते 9 धावांचा. हा फरक आपल्याला समजणार. तत्पूर्वी मी तुझ्याचकडे येतो, कारण मला चर्चा करायची आहे वानखडे स्टेडियमवर तू केलेली समालोचक कक्षातून जो तुझा अनुभव, तुकाराम मंगेलाने केलेला अनुभव आणि घनश्यामने केलेला अनुभव निश्चितच तू आम्हाला आमच्यासमोर मांडशील असं मी व्यक्त करतोय. तुकाराम मंगेला फक्त शांताराम बघितलं आपण, फक्त मला वाटतं एक स्पर्धा हिंदीमध्ये इथे कव्हर केली होती वेस्टर्न झोनची. मी प्रॅक्टिसमध्ये थोडंसं कमी होतो आणि तुकाराम रवी पाटील नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करेन. त्याने सांगितलं की आपल्याला वानखेडे स्टेडियमवरती समालोचन करायचं आहे, परंतु माझ्यामध्ये थोडासा प्रश्न होता आणि लगेच थोडीशी मी प्रॅक्टिस सुरू केली आणि नक्कीच त्याच्यामध्ये थोडासा यशस्वी झालो. आणि त्याच्यामध्ये साथ भेटली बघितलं आपण तर धनंजय यांची साथ भेटली बघितलं आपण तुकाराम मांगेला यांची. आणि जो समालोचन करण्याची जी स्पेशल आपण बघितलं तर अनुभव इथे ज्या पद्धतीने आपण नारंगीच्या स्पेशली आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसतो तोच अनुभव बघितला त्या मैदानात थोडाफार होता. कारण बघितलं तर थोडंसं बघितलं आपण तर ज्या पद्धतीने आपण इकडनं एखाद्या चेंडूला कॅच करतो, एखाद्याला व्हॉइस बोलत असतो, तर इकडनं जो अनुभव मिळतो तसाच अनुभव तिकडे देखील थोडाफार होता आणि तो अनुभव आम्ही तिथे यूज केला. स्पेशली बघितलं आपण तर लेदरमध्ये अजून एक फायदा नाणेफेकीचा कॉल झालेला आहे ना योगेश घर आणखी ना शांताराम अजून एक गोष्ट, मी DBN लाईव्हचं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. त्याचं कारण की नक्कीच त्यांना ती संधी भेटली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. आणि आपला आज DBN लाईव्ह बघितलं तर पूर्णपणे वानखेडे स्टेडियमच्या माध्यमातून बघितलं जगामध्ये पोचला गेला. आणि काय नशीब आहे, ज्या वानखेडे स्टेडियमवरती 2 एप्रिल 2011 विश्वकप भारताने जिंकला होता ज्या मैदानावरती, तिथे आपल्याला संधी मिळते तर नक्कीच आपण भाग्यवंत आहोत. नक्कीच DBNची झेप उंचावत चाललेली आहे. आणि शुभेच्छा असतील नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने DBN लाईव्हला, ज्यांचं थेट प्रेक्षेपण बघताना एक क्लॅरिटी बघताना निश्चितच इतका सुखद आनंद मिळतो ना, जो आपण जाणवला आहे जेव्हा स्क्रीनवर आपण जेव्हा इंटरनॅशनल ज्या स्पर्धा बघतो तो सेम टू सेम आता आपल्याला पाहायला मिळतो. आणि निश्चितच ही झेप आहे ना ही उंच जाईल, यात काही काडी मात्र शंका नाही कैलास पाटील. नक्कीच नो डाऊट. आणि नक्कीच आपण पुढे जावं हीच आमची इच्छा आहे. नक्कीच शांताराम म्हटलं तर आपण जी मेहनत करतो ना त्या मेहनतीचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतं आणि त्या मेहनतीचं फळ नक्कीच आम्हाला थोडंफार भेटलं यात काही शंका नाही आहे. आणि अजून त्याने एक काही राबवलं गेलेलं की ज्या कोणाला शिकायचं असेल भरती राबवली आहे. ज्या कोणाला हे लाईव्ह टेलिकास्ट शिकायचं असेल ते आम्ही 22 ते 28 संडेपर्यंत ज्याला आवड असेल त्याने इथे यायचं आहे. तुम्हाला शिक्षण दिलं जाईल, बिना पैशाने शिक्षण प्राप्त करून तुम्हाला इथे नोकरीसुद्धा मिळेल. आणि एवढं चांगलं आव्हान दिलं आहे, निश्चितच त्याचा फायदा आपल्या गावातील घ्यायचा आहे असं मला वाटतं कैलास पाटील. सामन्याकडे वळणारच आहोत, तत्पूर्वी धावसंख्या 29 लक्ष ठेवलं गेलेलं आहे ते निव्या स्पोर्ट्स या संघासमोर. कैलास, यानंतरचा सामना रुद्र 11 म्हणजे सँडी विरार वर्सेस दिवाणमान वसई यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि दिवाणमान म्हटलं की नक्कीच भार्गव पाटील यांची आठवण होईल काही शंका नाही आहे, कारण मागच्या वर्षी विरारची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेची आठवण येईल. इथे मात्र बघितलं ब्लॉक होलचा चेंडू होता, क्लीन बोल्ड, टप्पा पडल्यानंतर थोडासा ब्रेक झाला आणि इथे मात्र बघितलं क्लीन बोल्ड होतोय हा फलंदाज, पहिलाच हादरा बसतोय बघितलं तर निव्या स्पोर्ट्स या संघाला. गडी बाद होतोय, 29 धावांचा पाठलाग करताय निव्या स्पोर्ट्स वर्सेस बघितलं आपण SS क्लब होलीवाडा यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. निव्या स्पोर्ट्स आता मात्र चेसिंग करतोय, 29 धावा त्यांना पाठलाग करायचा आहे. डावऱ्या हाताचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन असलं ना का थोडंसं बघितलं फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय.
आज तुकाराम मंगेला यांची देखील थोडीशी कमतरता आपल्याला भासते. त्याचं कारण बघितलं तुकाराम मंगेला असला की त्यांची हस्ती खेळती थोडीशी कॉमेंट्री असते आपण बघितलं तर. व्हेरिएशन बदल पाहायला मिळतो त्याच्या समालोचक कक्षाकडून आणि तोच बदल निश्चितच हवा असतो प्रेक्षकांना. प्रेक्षकसुद्धा त्या मेजवानीची त्या समालोचक कक्षाकडून येणाऱ्या आवाजाची सातत्याने वाट बघत असतात. किती वर्ष मी निश्चितच तुला आठवण करेच येऊ इथे ह्या विषयावर. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. स्पर्धेकडे जाणं गरजेचं आहे. 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. SS क्लब होलीपाटा संघाने 28 धावा केल्या. 29 लक्ष ठेवलं निव्या स्पोर्ट्सकडे. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. पहिलाच चेंडू थोडासा इन स्विंग म्हणजे ऑब्रेक झाला आणि क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर आत्ताचा चेंडू सुरेखरित्या हाताळला गेला. तर प्रेक्षकसुद्धा वाट बघतात एका आवाजाची. निश्चितच तू आठवण करून दिली. तुकाराम मंगेला मी सुरुवात केली समालोचक कक्षाकडून. मी तर 1990 पासून समालोचन करतोय. 1990 म्हणजे डॉक्टर वसंत मंगेला यांचं समालोचन ऐकलेलं आहे. पांडुरंग मुकुंद पाटील यांचं समालोचन ऐकलेलं आहे. परशुराम तांडेल यांचं समालोचन ऐकलेलं आहे. त्यानंतर ती एकेरी स्पर्धा असायची, दुहेरी स्पर्धा असायची. त्या स्पर्धेत त्यांचं समालोचन करताना आम्ही थोडं मागून असं माईकमध्ये बोलायचो आणि ती हळूहळू सवय लागून ह्या गावातील एकमेव आधीचा शांतारामकरचा समालोचक तयार झाला आणि त्यानंतर तुकाराम मंगेला यांनी त्याच्यात एंट्री केली आणि त्यानंतर ह्या नारिंगी गावाला समालोचनची एक मोठी ताकद दिली म्हणायला हरकत नाही आहे. नक्कीच नक्कीच. इथे मात्र मोठा फटका खेळायचा. डायरेक्ट हिट. काय झालंय, काम फिट झालंय की नाही झालंय ते आपल्याला बघायचंय. परंतु काय थ्रो होता अप्रतिम. तिन्ही स्टम्प्स इकडनं दिसत होते. बघायचं ॲक्शन रिप्लायमध्ये काय घडलं गेलेलं आहे. व्हॉट अ थ्रो. नक्कीच शांताराम करत इथे थ्रो छान झाला होता. उल्लेख केला होता समालोचनाचं. तुम्ही 1990 सुरुवात केली होती. आम्ही 91-92 मध्ये सुरुवात केली होती. मला आठवतं मी 5वी ते 6वी होतो तेव्हा समालोचनाची सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस बघितलं आपण 2 इनिंगच्या मॅचेस असायच्या, 12 षटकांच्या त्या मॅचेस असायच्या. मी तेच म्हटलं मी 90 सुरुवात केलेली आहे. 1 इनिंगची मॅच बघितली ती खूप उशिरा. त्याच्या आधी 2 इनिंगची मॅच. ज्या इनिंग्समध्ये निश्चितच ह्याचा तुम्हाला गडी बाद निर्णय आलेला आहे गडीबादचा. सुरेख थ्रो पाहायला मिळाला आणि थ्रोचं रूपांतर गडीबादमध्ये झालेलं आहे. तर 1990 हे वर्ष 1990 सालच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्या 2 इनिंग म्हणजे सूर्य मावळला की स्पर्धा मॅच ड्रॉ असं ती स्पर्धा असायची. मग तो चेंडू फुटला तरी मॅच ड्रॉ. ह्या बऱ्याचशा गोष्टी एकाच चेंडूने खेळणं. MRIचा चेंडू ज्याचा उल्लेख केला. आज आपण टॅनेक्स खेळतो. टॅनेक्सचा चेंडू गोटी होताना आजपर्यंत आपण बघितला नाही. मात्र MRIचा चेंडू गोटी होईपर्यंत खेळणं हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. म्हणजे आमच्या गावातील सगळे वरिष्ठ खेळाडू असतील. मग त्यानंतर आमचं पॅनल आलं. महेश मंगेला, मी, मग आमचं जे पुरी थीम आली त्याने हे सुद्धा हा खेळ खेळलेला आहे. त्यानंतर शेखर सारखा पितल्यासारखा खेळाडू त्याचा आम्ही खेळ बघण्यासाठी उभं राहायचो. राजू सारखा एक खेळाडू होता विरार शहरातील, त्याचा खेळ बघणं. तांडेल कंपनी त्यांचा खेळ बघणं. डॉक्टर मंगेला यांचा खेळ बघणं. चंद्रकांत दादा यांचा खेळ. रघु पाटील म्हणजे बरीचशी नावं मी 500 नावं मी आता मोज तोंडावर माझे आहेत जुन्या खेळाडू. त्यांच्यासोबत खेळलो आहे ना मी. आणि हा खेळ बघताना ते बघून वाढलो आणि त्यानंतर ते खेळामध्ये सुद्धा आम्ही बलकटपणा आणला. कॉमेंट्रीमध्ये सुद्धा बलकटपणा आणला. गावाला एकत्र केलं आणि असे बरेचसे उपक्रम आम्ही महेश मंगेलाच्या आमच्या जो अध्यक्ष आहे त्यांच्या रूपाने आम्हाला निश्चितच चांगला लीडर आल्यानंतर आम्ही सगळं काही करू शकलो. सामन्याकडे बोलतोय षटकार पाहायला मिळतोय ह्या चेंडूवर आपल्याला. कैलास पाटील तुझ्याकडे येतोय. षटकार येतोय. 6 धावा येतात आणि 6 धावेने धावफलक वेगाने पुढे सरकला जातं. बघितलं 9 या धावसंख्येवरती. फार मोठा अनुभव आहे आणि जुना जाणता अनुभव आहे आणि आजही क्रिकेटला शांताराम खेळत आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि नो डाऊट सामन्याकडे 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चेसिंग करायचं 29 धावांचा. इथे मात्र फ्लिक केला जातोय. बल्लेबाज ने फ्लिक कर दिया, क्लिक कर दिया और स्कोरर ने स्कोरबोर्ड में सब कुछ टिक कर दिया. 11 धावा होता त्याचा. 29 धावांचं लक्ष. धावांचा पाठलाग पार पाडताना निश्चितच आपल्याला कळतं इथे हा षटकार त्यांना ताकद देऊन जाणार फलंदाजीसाठी. ह्यात काही शंका नाही. डीजेकडे जाऊया. त्यानंतर परत एकदा कैलास पाटील तुझ्याकडे चर्चेसाठी येऊया. धावेची गरज आहे कारण बघितलं 11 धावा झालेल्या आहेत. 18 धावेची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. शांताराम ज्यावेळेस ते जुनं जाणतं क्रिकेट असायचं त्यावेळेस कोणाकडेच गाड्या नव्हत्या. गाड्या थोड्याशा कमी होत्या. लॉरीला हात देखील करून जायचो आपण.
तर ह्या देखील जुन्या आठवणी आहेत. बैलगाडीने देखील जायचो, ह्या देखील जुन्या आठवणी आहेत. कैलास पाटील सफाळ्याला एक स्पर्धा होती, आम्ही गेले होते सफाळ्याला स्पर्धेला नाईटला. येताना एक टेम्पो भेटला तिथे आणि आम्ही सगळे त्या टेम्पोमध्ये जबरदस्तीत बसले. अर्ध्या रस्त्यावर ऐकून तर घे, तुला रसायलाच येणार. अर्धा रस्त्यात गेला आणि टेम्पो पडला बंद. आता त्या टेम्पोला स्टेशनवर आम्ही धक्का मारत आणला. आता बोल, त्याचं सुद्धा चांगलं झालं तिकडे. फाईलले कडे फटका पाहायला मिळतोय, चेंडू बघतोय कुठे जातोय, पार होतोय. षटकार, 6 धावांचा फटका, ताकद देऊन देणारा फटका पाहायला मिळतोय. म्हटलं होतं 18 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू मागे, मात्र ह्या चेंडूवर एक मोठा षटकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाला नेऊन ठेवलं जातंय 17 या धावसंख्येवर. होय, 17 धावा झाल्यात. अजूनही बघितलं आपण तर 12 धाव्यांची गरज आहे. म्हणजे चेंडू शिल्लक आहेत बघितलं 11 चेंडूमध्ये बरोबर 12 धाव्यांची गरज आहे. निव्या स्पोर्ट्स या संघाला फार मोठा अनुभव आहे आणि ह्या गोष्टी फक्त तुम्हाला या मैदानावरती जास्तीत जास्त ऐकायला मिळतील. बघा, असे अनुभव तुम्हाला फार कमी, रेअरली ऐकायला मिळतील. हां, नक्की. कैलासवाडी खूप काही सामान्य कक्षाकडून बसताना खूप अनुभव आले, क्रिकेट खेळताना अनुभव आले. मी माझं जर वैयक्तिक सांगेल तर सगळ्यांनाच माहिती आहे की नारिंगी टीम म्हणजे शांताची टीम ही ओळख होती. आणि तसं असताना सगळे खेळाडू म्हणजे एकप्रकाश घरजपासून महेश मांगेलापासून असे बलाढ्य सगळे खेळाडू म्हणजे राजेश पाटील, रजनीश पाटील, नितीन पाटील ज्या स्टँड मंचावर आपण बसलोय, जे आता आपल्या हयात नाहीत, नितीन गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ जो स्टँड बनवला, हे असे सगळे बलाढ्य खेळाडू आपण आहेत ना ह्या टीममध्ये, नारिंगी टीममध्ये बघितले. आजही नारिंगीचं नाव घेतलं तर आपल्याला बघायला मिळते नारिंगी टीम म्हणजे एक गाव एक संघ अशी टीम आहे आणि अजूनही ती प्रथा आमच्यामध्ये बहुतेक म्हणजे चालूच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. हां, नक्कीच. अजूनही एक गाव एक फॉर्मॅट तुम्ही जास्तीत जास्त खेळता. इथे मात्र बघितला आपण सामना चुरशीचा आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा हव्यात. बघितलं बरोबर 12 धावेची गरज आहे. 9 चेंडू 12 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी आहे. परंतु शांताराम, तुम्ही क्रिकेट तर खेळलेलं आहे, परंतु हे मैदान बनवलं ना, आज तुम्ही हे सोनं बनवलं आहे. मी म्हणेन काय मैदान आहे, अफलातून, आणि त्यामधून ती छाप सोडलेली तुम्ही पूर्ण भारतामध्ये, ती महत्त्वाची आहे. आज लेदर क्रिकेटची स्पर्धा तिकडे होते, आपण बघितलं. डिझेबल क्रिकेटचे बघितलं आपण तर वेगवेगळ्या राज्याच्या देखील स्पर्धा इथे झाल्यात. नॅशनल लेवलला मी म्हणेन इथे स्पर्धा झालेल्या आहेत. त्यामुळे कसं ह्या मैदान सामन्याकडे आणि LBW होतोय, लेग बिफोर विकेट ज्याला म्हणतो. सरळ चेंडू मिडल स्टीला त्याच्या पाया वादळतोय आणि बाद होताना दिसतोय फलंदाज. काय चेंडू फेक पाहायला मिळते बघा कैलास पाटील. सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीने हाताला जातोय, चेंडू सरळ पायाच्या फूटवर पडतोय आणि चेंडू सरळ यष्ट्या उडवतील असा दिशा दाखवताना दिसतोय आणि गडी बाद क्रम पाहायला मिळतोय. नक्की चर्चेमध्ये येऊ, तत्पूर्वी गडी बाद होताना दिसतोय. सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात शांताराम आपल्यासाठी. मिऱ्या गावातील आहेत मला वाटतं. आणि नक्कीच सुरेंद्र म्हात्रे मला वाटतं मास्टर कपचे तुमचे, आणि आपल्यासाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू फॉर सुरेंद्र म्हात्रे. हां, सुरेंद्र म्हात्रे आपले मित्र मिराचे पहिल्या दिवशी आलेले, खेळलेले आहे, त्यांच्या बोटाला इजा झालेली आहे, तरीसुद्धा ते सामना खेळले. सुरेंद्र म्हात्रे आमचे चांगले मित्र आहेत जवळचे. निश्चितच चांगलं व्यक्तिमत्व, राजा घर सुरेंद्र म्हात्रे, ब्रायन असे चांगले चांगले मित्र आहेत. तिथे येतात, जेव्हा आले का आपल्या घरी येतात. त्या दिवशी सुद्धा खेळले, जिंकलेलं आहे असं मला वाटतंय. सुरेंद्र म्हात्रेच्या हाताला इजा झाली असताना सुद्धा खेळलेले आहेत. तर विषयाकडे यायचंच आहे आपल्याला जे आहे. तर अंडरआर्मपासून क्रिकेट स्पर्धा सुद्धा झाल्या होत्या आमच्या नारेगावात आणि ह्या त्याच्यानंतर तू म्हटलं ह्या मैदानाचं विश्लेषण केलं जाईल. सामन्याकडे वळतोय. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. गडीबाद, एज लागली होती, सिरा लागला होता. या फलंदाजाचं देखील मी कौतुक करेन, कारण ज्यावेळेस सिरा लागली लगेच बाहेर निघाले होते आणि एक चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलेलं आहे. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. DJ रिक्षा, ऑटो रिक्षाची कोणाची असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये वर यायचं आहे आणि आपली चावी घेऊन ओळख करून, आपलीच रिक्षा आहे कधी ओळख करून घेऊन जायचं आहे. गाडी नंबर 3387 ऑटो रिक्षा आहे. त्या रिक्षेची चावी आम्हाला सापडलेली आहे. ती चावी आमच्याकडे वर समालोचन कक्षाकडे जमा आहे.
ज्या कोणाची असेल त्यांनी येऊन आपली ओळख सांगून स्वतःचीच असली पाहिजे, नाही तर भलत्या कोणाचीच रिक्षानं चावी घेऊन जाणं केकपर्यंत धंदा करशील एक संध्याकाळपर्यंत. अजून एक फलंदाज बघितलं शांताराम पांजू गावातील सितारा बघितलं पियुष भोईर आपल्याला विकेटवरती पाहायला मिळतोय. कैलास पडेल भरतराव हसतात रिक्षेचं सांगितल्यावर. पण ही संधी आहे की नाही. भरतराव तुम्हाला विषयाकडे येतोय, सामन्याकडे जाऊया. सुरेख ड्राईव्ह आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण आहे. सुरेख प्रयत्न. काय प्रयत्न होता, झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न, थोडासा हुकला जातोय आणि 2 धावा सुद्धा येताना दिसतात आहे चेंडूवर. धावसंख्या 2 ने वाढून संघ धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. कैलास 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत, बरोबर 10 धावेची गरज आहे. 6 चेंडू 10 धावेची गरज आहे निव्या स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी. तर शांताराम नक्कीच बघितलं आपण हा सामना थोडासा रफ अँड टफ आहे. मला वाटतं आपले 24/7 बऱ्याच दिवसापासून या विकेटला बघतायत, पण ते म्हणतायत की आज थोडासा धावा करताना थोडंसं कठीण होतं या विकेटवरती. त्याचं कारण सुद्धा आहे ना, आज विकेट बदली झालेला आहे. कैलास पाटील आज विकेट बदली झाला आहे. विकेटवर ग्रास आहे, चेंडू आहे स्किट होताना दिसतोय. तू जेव्हा बघशील ना, आता रात्री अजून स्किट होईल, पण उद्या थोडासा फरक असेल. उद्याच्या दिवशी जेव्हा उन्हात तापून जाईल ना, तेव्हा तो गवत थोडा कमी होईल ना, तेव्हा परत एकदा फलंदाजाला चान्स मिळणार. आज गोलंदाज मजा मारतात हे बघायला मिळते आपल्याला. नक्कीच हा अनुभव आहे बघा. हा अनुभव लेदर क्रिकेटचा, हा अनुभव टेनिस क्रिकेटचा आहे की ग्रासिंग विकेटवरती काय घडलं जातं. एक मोठं उदाहरण आहे. अजूनही बघितलं 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये बरोबर 10 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला बघितलं आपण तर बबलू आहे, नॉन स्ट्राईक एंडला पियुष आपल्याला पाहायला मिळतोय. त्या पियुषला बघितलं ना तर मास्टर कपची आपल्याला यंदाच्या आठवण होईल, कारण पांजू बघितलं तर यंदाच्या वर्षामध्ये मास्टर कप जिंकला होता 15 वर्षानंतर या मैदानावरती, आणि एकंदरीत ओव्हरऑल 18 वर्षानंतर त्यांनी स्पर्धेला जिंकलं होतं. कैलास पाटील 19 वर्ष म्हणजे स्वप्न त्यांचं. मी म्हणेन एक तप निघून गेलं त्यामध्ये. भरतराव तुम्ही आहात माझ्या बाजूला, पूर्ण तप निघून गेला नाही. एवढं प्रतीक्षा करून आणि ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये जो मी म्हणेन तुम्ही उल्लेख करता ऐतिहासिक मैदान नारिंग ग्रामस्थ स्टेडियमचं सामन्याकडे होतो, झेल सुटला जातोय. हा नाहक मी म्हणेन झेल सुटला म्हणजे एक थोडासा धोका पत्करावा लागेल क्षेत्ररक्षक ह्या टीमला, म्हणायला हरकत नाही. तर 19 वर्ष तब्बल लागली, मात्र तो 19 वर्षाचा उत्साह होता ना, आनंद होता ना, त्या दिवशी व्यक्त झाला इकडे. नक्कीच 15 वर्षानंतर या मैदानावरती, आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल 19 वर्षानंतर पांजूने बघितलं प्रथम ट्रॉफी जिंकली होती आणि पूर्णपणे वाजत गाजत आपल्या गावामध्ये ती ट्रॉफी नेली होती त्याने. आपण बघितलं तर चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूचा विचार केला 8 धावेची गरज आहे. 5-8चं समीकरण, 8 धाव हवेत 5 चेंडूमध्ये. सामन्याकडे बोलतोय, चुरशीचा सामना आहे, धावा हव्यात आतापर्यंत 5-8. हा चेंडू बघा जातोय का चौकार, प्रयत्न अडवण्याचा नाही, चुकला जातोय. अडवायला हवा होता, पूर्ण प्रयत्न करायला हवा होता. स्वतःचा गाफील राहिला क्षेत्ररक्षक, म्हणायला हरकत नाही. त्याला वाटलं होतं हातात चेंडू राहणार आहे, पण तसं झालं नाही आणि त्याचाच मोबदला म्हणून ह्या 2 धावांच्या जागी 4 धावा होताना दिसतात आणि संघ जाऊन पोचतो तो तब्बल 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता 25 धावा होताना दिसत आहेत. 25 धावा झाल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे, अजूनही 4 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. निव्या स्पोर्ट्स बी संघ चेसिंग करतो 29 धावांचा. 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. एक चौकार आलाय, लॉक करण्याचा प्रयत्न, इन दी एअर, झेल पकडला जातोय, सुंदर झेल. आदली चूक सुधारली म्हणायला हरकत नाही. कैलास पाटील आदल्या चेंडूवर त्याने हा प्रयत्न करायला होता अडवण्याचा, तो झाला नाही. आता झेल टिपला, परत एकदा चांगलं मी म्हणेन त्यांना एक संधी आली म्हणायला हरकत नाही. कैलास चला गाणं घेऊया आणि अजूनही बघितलं आपण काही चेंडू शिल्लक आहेत शेवटचे, मैदानामध्ये येऊया. डीजे चार धावेची गरज आहे. बबलूचं मी कौतुक करेन, कारण एक षटकार एक चौकार त्याच्या नावावरती आहे आणि जवळजवळ 17 धावांची खेळी, 8 चेंडूमध्ये 17 धावांची अप्रतिम खेळ करून बबलू बाद झालाय. ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम बबलू. मोठा हादरा म्हणायला हरकत नाही आतापर्यंत. आता 3 चेंडूने 4 धावांची अजून आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. गोलंदाजाला कस लागणार आहे म्हणायला हरकत नाही, नवीन फलंदाज असला तरी, कारण गोलंदाज चांगल्यात चांगला प्रयत्न करणार आहे चेंडू टाकण्याचा आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आता बघूया कशा पद्धतीने हाताळतोय हा चेंडू.
वाईटचा इशारा, क्रिसचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. हा चेंडू टाकताना, हा चेंडू हाताळताना मात्र तो अयशस्वी होतोय. अतिरिक्त धाव स्कोरिंग कार्डमध्ये दिली जात आहे आणि आता 3 आणि 3 असं समीकरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. प्रयत्न चांगला होता, मात्र हा चेंडू जर तशा पद्धतीने टाकायचा होता, थोडा इनस्विंग व्हायला हवा होता, तसं काही घडलं जात नाही. याच कारणातो हा चेंडू वाईट पाहायला मिळतो कैलास. 3 चेंडूमध्ये 3 धावेची गरज आहे. ऑन साइडला संपवली मॅच. विनिंग स्ट्रोक आहे का? होय, विनिंग स्ट्रोक आहे. निव्हिया स्पोर्ट्स संघ विजय होतोय आणि थोडासा बॅकफुटला निघून जातोय एस एस क्लब संघ या ठिकाणी. मात्र एस एस क्लब संघ तुम्ही भाग घेतला, आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सामान्य कक्षामध्ये बदल होणार आहे. आमचे मित्र जहीरभाई, जहरीला भाई आहे, आपणाही भाई आहे, जहरीला भाई आहे, जहीर भाई आहे आणि भरत राऊत, तुमचं स्वागत ह्या मंचावर परत एकदा. आणि थँक्यू कैलास. धन्यवाद शांताराम करत, कारण चांगलासा अनुभव आपल्याला ऐकायला भेटला. जॉईंट होतील आमचे जवळचे मित्र बघितलं आपण, भारत राऊत आणि जहीरबाई. थँक्यू कैलास पाटील आणि धन्यवाद शांतारामजी घरत. खूप चांगली जुगलबंदी म्हणता येईल जहीरभाई, कारण खूप जुना इतिहास या ठिकाणी काढला गेला आहे. 1990चा तो काल, ज्याप्रमाणे शांताराम घनत साहेबांना म्हटलं की मी समालोचकाला सुरुवात केली, खरोखर कैलास 40+ क्रिकेटचा उगम 1990 सालीच झाला होता. तर तिथून ती सुरुवात शांताराम घरत यांची खूप चांगल्या आठवणी आहेत. कैलास म्हणतो की मी 1992 1992ला कैलासनं सुरुवात केली, कारण पूर्वीच खरोखरचं जे क्रिकेट होतं ते अगदी अजूनही डोळ्यासमोर आहे कशा प्रकारे. आणि पूर्वी अशा प्रकारे मंच, कॉमेंट्री बॉक्स पूर्वी असे नव्हते जहीरभाई. पूर्वीचं कॉमेंट्री बॉक्स तू देखील पाहिला असेल, शेतामध्ये अगदी त्या पेंड्याची खोपटी असायची, तिथे ते बॅटरीचा स्पीकर असायचा, ते त्याच्यावर कॉमेंट्री सुरू असायची. चला या मॅचच्या दिशेने आपण जाऊया जहीरभाई. ही मॅच देखील रफ अँड टफ. एका साईडला सँडी विरार हा संघ एक नामवंत संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे दिवानमान वसईचा संघ.